कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाय सिद्धू, तू आणि बुलेट। अरे विषय आहे का? लहानपणी मी बोललो नव्हतो मोठा बुलेट घेणार म्हणून, घेतली। अरे दिस इज सो अमेझिंग। तुम्ही तुला आठवतंय म्हणजे शाळेत असताना आपण सायकलवर ढांगा टाकून आपला एरिया अख्खा पालथा घालायचो। ओ येस 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 येस, आय स्टिल रिमेंबर। अरे आपण लहानपणी सायकलने किती फिरायचो, पण आता आपल्याकडे बुलेट आहे। आपण बुलेटने अख्खं सासवड पालथं घालूया। अरे बेस्ट आयडिया आहे, त्वरित ताबडतोब तात्काळ बस जाऊया जाऊया। आय एम सो एक्साइटेड। पहिल्यांदा बसते काय? नाही वाव सिद्धू, एवढी वर्ष झाली तरी पण याची चव अजून तशीच आहे। आय रिअली मिस्ड इट। तुला सांगते हे खरं सुख आहे ना? हो। आणि खायची स्टाईल पण तुझी तशीच आहे अजून। म्हणजे आठवत नाही तुला? लहान असताना पण सगळं नाका तोंडाला लागायचं तुझ्या। काय फायदा फॉरेनला जाऊन राव। एक मिनिट, बाजू ना। हो बघा, बघ 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 कशी वेंदळी असते, नीट बघ। वेंधळी? मी वेंधळी नाहीये। अगं आहेस तू वेंदळी, आता मी काय करू? मी अजिबात वेंधळी नाहीये। आहे तर आहे वेंदळी। मी सांगते ना, मी वेंधळी नाहीये। हळू मार काय इज्जत मला इकडे काम मोठी इज्जत आहे। काय पण दिवस आहे आजचा, तर ऊन पडलं इतकं आणि त्यात माझी बस चुकली। इतका उशीर झाला की चालत जायला लागतंय मला। अच्छा पूर्वी अजून एक सांगू? अगं तू फक्त वेंदळी नाहीयेस, अजून एक नाव आहे तुला। ए नक्की सिद्धू, मी नक्की नाहीये। हा अरे आहेस तू नक्की। एक मुळात मी नक्की नाहीये। काय मुलगा आहे हा, हिलाही त्रास देतोय। अगं नाक बघितलंय का तुझं तू कधी? सिद्धू, तुम्ही ना सगळी मुलं अशीच असतात, तुमच्याशी ना बोललंच नाही पाहिजे। अगं असं काही नसतं। नाही 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 नाही, मुलं नाही, तुम्ही सगळे पूर्वी सारखेच असता। तुम्हाला फक्त मुलींना रडवायलाच येतं। अगदी बरोबर आहे तुझं, सगळी मुलं ना वाईटच असतात। आणि त्यातून हे तर म्हणजे कहर आहे, कहर। नाही नाही, तुम्ही घाबरू नका, मला चांगलं माहिती यांना कसं समजवायचं ते। काय हो, तुम्हाला काही लाज वाटत नाही ना? नाही नाही, मुलीची छेड काढणं हे एकमेव काम आहे ना तुमचं? अहो तुमचे वडील या शहरातलं एक मोठं प्रस्थ आहे, ते लोकांची किती सेवा करतात, किती समाजासाठी काम करतात, आणि तुम्ही हे असले धंदे करता? अहो नाही, हे बघा, तुम्ही बिलकुल घाबरू नका, काही नाही होणार, आणि हे तुम्हाला बिलकुल त्रास देणार नाही। यांना कसं समजवायचं ना हे मला चांगलं माहितीये। काय हो, सांगू का तुमच्या ताईला? नाही थांबा, फोनच लावते मी तिला। लावलं? तुम्ही का? समजताय। घाबरला तुम्ही? घरच्यांना फेस करण्याची हिंमत नाहीये आणि मुलींची छेड बरी काढता येते तुम्हाला? आधी मी, मग ही मुलगी। अहो नाही नाही, अहो नाही नाही, अजून किती मुलींची छेड काढत असतील ना हे आपल्याला काही माहिती नाहीये। हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगते, जर का परत तुम्ही मला कुठल्याही मुलीची छेड काढताना दिसलात ना, तर मी तुमच्या सिंचनाताईला फोन करून तुमच्याबद्दल सगळं खरं खरं सांगून टाकेन। लक्षात ठेवा तुम्ही। आणि तू बिलकुल घाबरू नकोस, हे काही नाही करणार तुला। तू जा घरी, ओके? अहो ऐका ना मॅडम, तुम्ही ना ऐकून तर घ्या माझं। अहो सिद्धू, कोण होती? भावना। सिंचनाताई माहिती आहे ना तुला, तिची नणंद।
एकदा काय मला मारामारी करताना बघितलं तिने, गुंडच समजते मला. अरे पण गुंड तर तीच वाटली. आली, बडबड केली, कोणाचं काही ऐकून नाही घेतलं आणि निघूनही गेली. कसली डेंजर आहे ही. डेंजर तर आहेच, म्हणून तर आपल्याला आवडली. मिस्टर गाडे पाटील, मिस्टर गाडे पाटील, काय कसला विचार चालू आहे? अरे बोलू तर दे मला. काल भावना मॅडमनी मला पूर्वी सोबत बघितलं. हा ना यार, आता परत त्यांना गैरसमज झाला रे माझ्याबद्दल. काय चांगलं आहे की. हे बघ, तुझ्या आयुष्यात नवीन मुलगी आली आहे, ती तुझ्याशी गोड गोड बोलते, म्हणजे भावना मॅडम जळणार, फुल जळणार. भाई तू लिहून घे, वहिनींच्या मनात तुझ्याविषयी प्रेम वाढणार. लिहून घे भाई, तू लिहून घे. वाट बघ. डोक्यावर पडलाय का तू? अरे मी नाही, हा बोलला. हा अरे गैरसमज झालाय म्हणजे तसा नाही रे. ते त्यांना असं वाटतंय की मी त्यांना कसा त्रास देतो तसा मी पूर्वीला त्रास देत होतो, म्हणून भडकल्यात त्या. अच्छा म्हणलं होतं ना, वाट बघ. भाई आता फुल प्रॉब्लेम आहे भाई. अरे तोच तर लफडा झालाय ना. आधीच त्यांना काय माझ्याबद्दल गैरसमज कमी आहेत का? त्यात आता हे. सिद्धू, तू आहे ना आता सगळं विसरून जा, काय होणार नाही तुझं. सिद्धू सिद्धू, अरे बाबा तू त्याच्याकडे लक्ष देऊ. अरे मग बघ ना काय. अरे बाबा तू प्रॉब्लेम कडे लक्ष दे रे. हा, आपल्याला काहीतरी सोल्युशन पाहिजे रे. हे एक काम कर, तू वहिनीला भेट आणि सगळं सांगून टाक. काय म्हणजे असं डायरेक्टली सांगू की काय? हा पूर्वी माझी मैत्रीण आहे आणि तुमचा गैरसमज होता म्हणून. अरे हा मग बोलून टाक रे, टॉकिंग टाक. यार पण मी असं जर डायरेक्टली बोललो की ती माझी मैत्रीण आहे तर मॅडम माझ्यापासून अजून लांब पळतील रे. म्हणजे असं होईल की करायला गेलो एक आणि झालं दुसरंच. हा. भाई सिद्धू, रिस्क आहे तू, इश्क आहे. तुला बोलावं लागेल. ते पण त्वरित, तात्काळ, ताबडतोब. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.